बाबा जोडी पारावर बनलं पार्टी पार्टीच बनली तुम्ही काय विचार काय म्हणलं काय विचार करून राहिले कायच्या विचार बा काय विचार करलो काय जाणे पाय घ्या पडल्या देवाच्या आणि बसावं म्हणलं 5-10 मिनिटं तर तू काय म्हणता कसं काय म्हणतं म्हणलं येत नाही का सरपंच भेटीले जाऊ दवाखान्यात भेटून येऊ चालले का तुम्ही आबाजी मला येऊ देता बरं हो मी पण येतो जाऊ म्हणून राहिलो कालच जात होतो बरं मी पण मला काय जाणं नाही झालं तर मग चाललं जाऊ मग आज मग मी पण येतो आहे की नाही चाललं जाऊ मग जाऊ ना हो जाऊ आपण हो आता येता का दुपारून येता म्हणलं काही येता सांगा बोला पटकन दुपारून जाऊ ना जेवण घेऊन करून जाऊ त्याला डब्बा नेऊ सगळं जाऊ दुपारून जाऊ जेवण घेऊन झाल्यावर तसं म्हणता मग जेवण करून येता बरं मग जाऊ मग 12-1 वाजता जाऊ मग आहे की नाही हो चालते ना चालते हो जाऊ 12-1 वाजता जाऊ हो नाही म्हणलं गुणवंता तो लावला होता का म्हणलं हिरा म्हणले फोन लावला होता का तब्येत गिब्येत कशी आहे काय आहे का भेटीला यावं का नाही यावं सध्या येऊ देत नाही येऊ देत तू फोन लाव बरं त्याला विचार बरं कसं येऊ राहिलं म्हणा आम्ही आज काही आणलं लागते का घरून विचार बरं असं बरं आत्ता 0 मिनिटांनी फोन लावतो बोलतो मी हो गुणवंताचा फोन गुणवंता काय म्हणते आता हॅलो हिरामन भाऊ हॅलो बोल ना गुणवंता बोल ना आवाज उराला बोल ना काय म्हणतं बोल ना काय नाही लावला असंच फोन कशी आहे म्हणलं तब्येत सरपंच साहेबाची कशी आहे म्हणलं येऊ का भेटीले येऊ का म्हणलं कोण होय रे हिरामन कोण होय म्हणलं भेटीले येऊ म्हणते कोण होय कोणते गुणवंताचा फोन हो येऊ का म्हणते भेटीले सरपंचाच्या बोलाव का कसं मग त्याला नाही राहू दे काही बोलावू नको काही आवश्यकता नाही आता बरोबर आहो ना आपली तब्येत बरी आहे ना कायले विनाकारण त्याले तरच बिन कमी राहू दे म्हणा हो येऊ नको म्हणा सुट्टी होतीच म्हणा आता हो बरं असं सांगू का बरं हो हॅलो काय म्हणते रे हिरामन सरपंच काय म्हणतात म्हणलं आवाज नाही आला मला बरोबर काय म्हणतात हॅलो गुणवंता येऊ नको म्हणते सरपंच आता तब्येत ओके आहे त्याची काही पाहायचं काम नाही टणटण आहेत ते आता हो आता उठले मस्त शेपगीप खाऊ राहिले काही टेन्शन नाही आता सुट्टी होते हो दुपारी हो येऊ नको तू होते का सुट्टी बरं होऊ दे मग घरीच भेटायचे मग आल्यावर आहे का नाही बरं अन्न इकडे फोन मला तर बोलू दे अन्न इकडे तूच बोलू राहिला आणि इकडे काय म्हणते फकीर आवाज काय म्हणते आवाज येऊ राहिला घ्या बोला नीरा मंदा सुचते तुम्हाला घ्या बोला हॅलो हिरामन कशी म्हणते रे बाबू तब्येत सरपंच साहेबाची तब्येत कशी आहे म्हणलं द्यायची आता येऊ का आम्ही भेटीले म्हणलं द्यायच्या हॅलो आबाजी काय येऊ नका तुम्ही भेटीले आम्ही येऊ राहिलो घरी हो आता सुट्टी होते येऊ राहिले आज येतो आम्ही दुपारून घरी हो पण तब्येत ओके आहे ना म्हणलं बरी आहे तब्येत काय पाहायचं काम नाही ना म्हणलं काय हातपाय गट काय मोडेल आहे का काय म्हणलं कंबर का मोडेल आहे का नाही काहीच नाही मोडेल गिळेल काहीच नाही हो ते थोडंसं मुक्का मार होता म्हणून दुखी द्यायचं हो काहीच नाही मोडलं गिळलं काही नाही बरं काय करू राहिले आता म्हणलं झोपेल गिपेल आहेत का काय करू राहिले काय नाही हाय तर इथेच आहेत गोष्टी ऐकू राहिले ते आपल्या फोनवर बोलताना बोला ना ऐकू चाललं द्यायला बोला सरपंच कशी आहे तब्येत म्हणलं गमते ना तुम्हाला आता हॅलो बोला म्हणलं आबाजी काय म्हणता काय नाही कशी आहे म्हणलं तुमची तब्येत गमते ना तुम्हाला हो तब्येत ओके आहे माई बरी आहे माई तब्येत हो आता जरा मला गमू राहिलं हो आता येतोच मी दुपारून घरी सुट्टी होते येतो आता घरी कटाळा येत दवाखान्यात गमू नाही राहिलो हो बरं या ना म्हणलं हो नाही तर आम्ही येऊ राहिलो होतो म्हणलं हो नाही काही येऊ नका काही यायची आवश्यकता नाही हो दिवसच जाते मग आलं की हो मिळाल होती दवाखान्यातली माणूस मीच ती कटाळलो राजा काय मिळाले मिळ नाही होती हो गमू नाही राहिलो म्हणजे हो दवाखान्यात म्हणलं की मिळालंच होती माणूस हो बरं या मग दुपारून आल्यावर भेटू आपण आहे का नाही हो येतो ना बरं येतो दुपारून येतो भेटू मग घरी आल्यावर हो ठीक आहे मग हॅलो हिरा म्हणलं हॅलो म्हणलं काय खायला आणलं कसं होतं ना रे बाबू त्याला म्हणलं शेप बी पाय अंगुर काही चिकू गिकू मिकू काही आणलं का नाही खायचं बापा खाणं भरमसा सुरू आहे आता शेप खाल्ले आम्ही हे अजून खाणं सुरूच आहे शेप ताटातच आहे हो शेप खाल्ले अंगूर खाल्ले चिकू खाल्ले आता शेप खाऊ राहिलो आम्ही हो बरं खा हो ठीक आहे मग आबाजी मग ठेवा मग हो येतोच आम्ही घरी आता हो थांबणं ठेवू नको आबाजी हॅलो आबाजी मी शांताराम बोलू राहिलो म्हणलं शांताराम हॅलो बोल ना म्हणलं शांताराम बोल ना सुताची सास का बा बोल काय म्हणतं म्हणलं हो काय नाही म्हशी पाहिला का म्हणलं त्या यानं मिथून त्याला म्हशी पाहायचं म्हणलं होतं पाहिला का त्याला म्हशी मिथून का बरं इथे छान मिथून बोलते सांग मिथून बोल रे शांताराम बोलतो म्हणते बोल बोला शांताराम बोला काय म्हणता अरे काय नाही म्हशी पाहिल्या का म्हशी पाहिल्या का दूध काढलं का म्हणलं म्हशीचं हो ना पाहिलं राजा पार्टीच पाहिलं बघ
पाहिलं पार्टीच पाहिलं, दूध गीत दिलं, त्याच्या घरी द्यायचं होतं त्याच्या घरी दिलं, डेअरीवर टाकलं, हो समोर ओके झालं कार्यक्रम, हो त्याला कुटार टाकलं, ढेपं लावली, हो समोर ओके आहे, हो. बरं म्या म्हणलं काढलं का नाही बा. हो नाही नाही नाही, असं होईल करायचं, काम सांगितल्यावर मी करणार नाही का. मग मला माहित नाही तुम्ही दवाखान्यात गेलेला म्हणून. मग बरं कशी आहे म्हणलं मग तब्येत सरपंचाची. तब्येत चांगली आहे का. नाहीतर येऊ राहिलो होतो आम्ही म्हणलं भेटेले, हो आज दुपारून. येऊ का कसं मग. नाही काही नको येऊ बाबा, काय म्याळ व्हायचे लक्ष नाही त्या दवाखान्यात. म्याळ झालो राजा आम्ही इकडे. मग ते नर्स भांडते आम्हाला, ते डॉक्टरवरून भांडू राहिला बाबा. काय दवाखान्यात म्याळ व्हायची लक्ष नाही, काय येऊ नको. हो तू म्याळ व्हायची नव्हती, नसलं तर वया तुले सुरू व्हायच्या. हो आम्हीच ते येऊ राहिलो होतो दुपारून घरी, म्याळ झालं म्हणून होती. हो बरं बरं या मग. या दुपारून या घरी, भेटू मग घरी आल्यावर. हो ठेव मग. हो ठेव, येतोच आम्ही दुपारून. हो ओके ठेव. चला मग आबाजी येतो मग वावराकडून. आता तर जायचं कामच नाही आपल्याला. राहू दे म्हणते हिरा म्हण, आम्ही चिवरालो म्हणते घरी. मग आता काय जाऊ मग आपण. आता वावरातून येतो एक चक्कर मारून, पाहतो वानेर फानेर आहेत का काही, आहे का नाही. हो ये मग. हो आम्ही पाहतो. हो ये मग जाय. हो पाय रे मरत्या, मा सोयाबीन मना टाकल्या बे. सोयाबीन मरते राजा आता. हो मरते, मना टाकल्या यायनं. हो काय खरं नाही दिसू राहिलं मले. येते ना पाणी, येते ना. थांब ना जरासा, एवढं कायले हेरा करावं लागते, लळकुंडी यावं लागते मरे लोक. थांब येते पाणी. मग काही येते माणूस मेल्यावर येते का पाणी. इकडे सोयाबीन मरू राहिलं ना, आता माणसं मारायची टायमाला. म्हणे तुझ्याजवळ आहे म्हणलं पिंकलर, इरील पाणी भरमसाठ आहे तुझ्या. तू देवराला लावले तेव्हा पिंकलर, पाणी देवराला तू. आम्हाला म्हणतं येते म्हणतं पाणी. लय चॅप्टर आहेस रे. चॅप्टर काय नाही बोलत नाही. आता बाबा म्हणे लाव म्हणे पिंकलर, खालून पाणी दे म्हणे. मग दे ना सुरू आहे म्हणे बा. वरचं येईन तेव्हा येईन म्हणे, पाहता येते म्हणे. मग म्हणून लावलं म्या, नाहीतर मीच काय लावत होतो. मग बाबा म्हणे तू येतं सबनच. बाबा म्हणेच आहे. हो स्वतःच्या मनानं काही करत नाही तू. बाबाच्याच मनानं सबन होऊ दे. अरे मोठा माणूस आहे ना ते, ज्यानं लय उन्हाळा हिवाळा पाहायला तर आपण पाहायला का तेवढे. सांग मला तू. मग अरे मग तुला काही समजेन, तू काही समजदार होतं. इकडे लग्नाला आला ना तू, लग्नाला काढलं ना तुले. आता लग्न आहे ना तुझं, तुला काही समजेन म्हणलं. हे पाय गड्या, मला काही समजावून सांगू नको, मला सबन समजते. शंभूळ पुशा का म्हणलं मी, शंभूळ पुशा का म्हणलं. नाटकं नको मुकाट्यानं राह तू. तपून नको देऊ माणसाले. मग अबे कोणाचं काय माझे दुःख आहे का ना. तुम्ही पहिले इकडे तुमचं सुरू आहे राजा. इकडे पाणी नाही येऊ राहिलं आणि तुम्ही भांडू राहिले. मग सांग ना त्याला, त्या सोबत्याला सांग ना जरा समजावून. पाणी नाही येऊ राहिलं म्हणतात, मग त्याला समजावून सांग ना तू. त्यानं काऊन लावली शिप म्हणलं. मग पिंकलरचं पाणी काऊन देऊ राहिला ते, काऊन देऊ राहिला सांग मला तू. मग ना आपल्याला म्हणते पाणी येते म्हणते, कायचं येते खन्याचं पाणी. मग हे पण मारते शिल्लक बोलू नको बरं. पैसे दे माय, माझ्या ट्रॅक्टरचे पैसे दे लवकर. चाल पैसे दे माय. नाटकं नको करू दे, नाही तर मी इथेच कुस्तम कास्ते होईन आपली वावरत नाही. चल पैसे दे फटकन. देत नाही रे, जाय देत नाही. काय करायचं ते करून घे. देत नाही. पैसे करू राहिला. उलचं काय झालं की पैसे धमकी देऊ राहिला का तू रे. जाय देत नाही. काय करायचं ते करून घे. उद्या मग कुस्ती होऊ दे 2-2 हात. पाहून घेऊ माया बिन. आता इथे वाळवणार कोणी नाही आपलं. हो एक तर तू मर, नाही तर मी मरतो. पाहून घेऊ पुढच्या पुढे मग. अबे थांबा ना राजे. हो इकडे पाणी नाही राहिले, तुम्ही भांडणं करू राहिले. तुमच्या जणच पाणी नाही राहिले लगाचे फोकणी जो. भांडणं करता उलू गोष्टीसाठी. अक्कल नाही काय नाही. इकडे पाणी नाही राहिलं. मला याचं टेन्शन आहे. आता सोयाबीनचं काय होईल, मला लग्न कसं होईल ना. पीक पाणी नाही झाल्यावर मला पोरगी कोणी देईन. काही समजून नाही राहिलं मला. आता टेन्शन आलेलं आहे मोठं. हो बाबा पोरगी कोण देईन म्हणतो. आहे ना एवढी मोठी सरपंचची पोरगी. तो तिथं चालू आहे ना बाबा. तरी काय टेन्शन घेऊ राहिला. अरे बाबा टेन्शन घेऊन मला घ्यायला लागल ना. घरी काही पिकलं नाही, पैसा नाही आदल्या नसल्यावर तिचा बाप कसं देईल मला. काही कमाई लागल ना आपली काही ना काही. अबे सरपंचाच्या आठवून आलं. अबे आपण तर भेटीला गेलो नाही त्याच्या. चला दवाखान्यात भेटील त्याच्या. येत ना का म्हणलं. अरे हो राजा, येत नाही कर खंड्या. येत नाही का म्हणलं सरपंचाच्या भेटीले. आपण नाही तर बाबा मी येत नाही भेटीले. इकडे माझ्या सोयाबीन पाणी करू राहिलं. इकडे तेच मरू राहिलं. तर सरपंच भेटील काही जावा. मी काही येत नाही. तुम्हाला जात असेल तर जा बा. हो अबे बैताळ बेलल्या सासरा व्हाय ना तुझ्या. सासराच्या भेटीले येत नाही का तू. मेला गेला तर चाल ना. तू मॅडम म्हणाचा, तू आला नाही म्हणाचा. मा पप्पाच्या भेटीले गेला नाही म्हणाचा. चाल ना मग. जायची जरूरत नाही ना. मी फोन लावला होता शांताराम भाऊले, काही येऊ नको म्हणे गळ्या खंडू. इकडे म्याळ व्हायचे लक्षण आहेत म्हणे. इकडे का दिमाग हँग झाला म्हणे आमचा. हो आम्हीच आज घरी उरवला म्हणे दुपारून. काही येऊ नका म्हणे तुम्ही. हो नाहीतर मी चालला होता त्याचा डब्बा गिब्बा मस्तपैकी. हो बरोबर असे म्हणत का. मग जायचं काम नाही मग आपल्याला. येऊ दे मग घरी. घरी आल्यावरच भेटता येते त्याले. हो आवाज ऐकू आला का तुला रे. मारते आवाज ऐकू आला का म्हणलं तुला. आवाज आला का म्हणलं.
आवाज आवाज कायचा आवाज बापा? कायचा आवाज म्हणलं? आम्हाला नाही आला आवाज. तुला आला कर म्हणे आवाज आला का तुला? नाही बाबा मला नाही आला. तुला काय आला रे बाबा आवाज? हा खंडू कायचा आवाज आला म्हणलं? आवाज आला ना बा मला. हे पहा डबल येते. हे पहा थांबा आता. हा हे पाय आला काय गो? आला काय गो? हे पहा पाणी दे पाणी दे पाणी दे असं म्हणून राहिला ना कोणतरी. हा पाय ना आवाज येऊ राहिला. हाय अरे बाबा काय मिळाल गिळ झाला का म्हणलं? काय भूतगीत घुसलं का अंगात नी? काय बोलू रे? काय राहिलं तू? पाणी दे पाणी दे. कोण होय? कोण मागू राहिलं तुला पाणी? अरे हो ना बा आगू राहिला मला पाणी दे म्हणून राहिला. हे पाय सोयाबीन होय ना. हे सोयाबीन बोलू राहिला ना. हे पाय आवाज पाय. हे पाय पाणी दे म्हणून राहिला. हाय हाय पाय ऐक आता. हा हे पाय सोयाबीनच होय ना. हे पाणी मागू राहिलं रे बापा. ये रे बापा देवा पाणी ये ना बापा. पाणी रे माझ्या सोयाबीन पाणी मागू राहिला ना. ये ना बापा ये लवकर फटकन. हो म्हण्या झाल्या गोळ्या झाल्या याला न्याय लागते दवाखान्यात नी. हो सरपंचाले घरी आणायला लागते दवाखान्यातून आणि याला आता त्याच्या जागी न्यायला लागते. हो माझी मी आपत बापा सटकली का गोईर बा याची. ए खंडू रे. ए खंडू बोंबल. हा काय म्हणता बोंबल? काय झालं काय तुले? काय काऊन असा करू राहिला तू? पाणी नाही उरायला. पाणी बोलावणं पाणी. बोलावणं पाणी फटकन इकडे मा जीव कसं का होऊ राहिला. बोलावणं पाणी तू सोयाबीन मा पाणी करू राहिला तू. काही बोलावतो पाणी. ते ना येते थांब. एवढी घाई करू राहिला सांगितलं होतं ना 16-17 तारखे बसून. पाय ना मोबाईल नाही दिसू राहिला का तुले? एवढी घाई करू राहिला. येते पाणी मग थांब. काय खरं नाही बाप्पा आता. हो 2-3 दिवसात आलं ठीक. नाहीतर सोयाबीन होऊन जाते बाप्पा माझ्या. हो माना टाकू राहिला ना आत्ताच. भगवंता देवा ये रे म्हणा बाबा पाणी. सबन शेतकरी वाट पाहू राहिले. तुला काही पत्ता नाही कुठे गेला काय म्हणून पाण्या. ये बाबा फटकन. हो माय बी नेलं घरी न्यायला गण राजा. हो ती दांगळू गिंगळू केला यानं. आवरणार नाही आपल्याला. हो याला घरी न्यायला गण फटकन. हो बरं खंडू मी काय म्हणतो चाल ना घरी मग. चाल घरी आता काय करते बस झालं ना. वानेर नाही तर काही नाही. हरणं नाही काही नाही डुकरं नाही तर काही नाही. चाल ना म्हणलं आता घरी. सोयाबीनला सोडून घरी येऊ मी. माझ्या सोयाबीनला एकट्याला सोडून घरी येऊ मी. त्याला ताण लागली. एवढी पुढे ताण लागली त्याला पाणी नाही पाजू राहिलं कोणी. मी घरी येऊ मी. त्याला सोडून घरी येऊ का? ताण लागले चला मग पाजू. मग एक गिलास नेऊ. एक झाडाला पाजू. आहे का नाही? तसं करतं का मग? तुझ्या गोळ्या झाल्या का? तुझ्या गोळ्या सरल्या का म्हणला आता? सरपंचाच्या जागी तुला न्याय लागते का दवाखान्यात नाही आता? तुझ्या गोळ्या झाल्या चाल दवाखान्यात नाही. मी नेतो. मी खर्च करतो तुझ्या. काही बोलून राहिलं का भामट्या? मी बरोबर बोलू राहिलो. तू कसा बोलू राहिला पाय मोकळ्यानं. जास्त विचार करू नको ना. विचारनं दिमागात किळे होते तर माणूस मॅळ होते. काही करू नको. टेन्शन घेऊ नको. येते म्हणलं पाणी. हो काही एवढं हे करावं लागते का? मग चल मोकळ्यानं घरी. नाटकं नको करू तू शिल्लकचे. हो रे खंडू विचार करू नको बाबू जास्त. चाल बरं घरी चाल फटकन चाल. म्हणजे मी घरी आल्यावर पाणी येईन का मग? पाणी येईन. पाणी येईन का? हो चाल. हो तू घरी आल्यावर पाणी येतेस. हो चाल बरं चाल घरी. हो पाय बरं बाबू. पाय बरं पाणी आलं तर मी भांडणं करून पडतो सांगा मग कुस्तम कास्ती होईल म्हणलं मग सांगा आत्ताच. हो चाल घरी. हो उद्या कुस्तम कास्ती झाली तर चाल घरी चाल. हो नाही बी नीती काय झालं तुला तर आवडता घाण व्हायची आमची. हो चाल घरी चाल. हो येते पाणी चाल. बरं चाल मग. हो चाल.